हॅलो मित्रांनो, चला तर आज आपण बनवूया कुरकुरीत कोबी मंचुरियन। त्याच्यासाठी आपण एक कोबी घेतलेला आहे, त्याला चाकूने कट करून त्याला चॉपरमध्ये आपण एकदम बारीक बारीक कट करून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने आपण एकदम बारीक बारीक कोबी कट करून घेऊन एका भांड्यामध्ये त्याला घेऊ। तसेच त्याच्यासोबत आपण 2 ते 3 कांदे सुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। बघू शकता चॉपरने आपण एकदम असे बारीक बारीक कांदे सुद्धा कट करून घेणार आहोत। कांदे कट करून घेतल्यानंतर आपण त्याला कोबीमध्ये मिक्स करून घेऊ। चला तर आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करू। त्याच्यासाठी आपण 1 ते 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर घेणार आहोत। तसेच 1 चमचाच्या अंदाजाने अद्रक लसूणची पेस्ट आणि रेड चिली सॉस त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ। रेड चिली सॉस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कलर येण्यासाठी थोडासा लाल कलर घेणार आहोत। त्याच्यासोबतच टोमॅटो केचप सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ। त्याच्यानंतरून आपण जेवढा कोबी घेतला आहे तेवढंच कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा आपण मीठ घेतलेला आहे। पूर्णपणे त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ जोपर्यंत ते असं घट्ट दिसत नाही तोपर्यंत। त्याच्यानंतरून पूर्णपणे मिक्स केल्यानंतर आपण एक कढई घेऊयात। कढईमध्ये तेल घेऊ, पूर्णपणे अर्धी कढई भरून तेल घेऊया। पूर्णपणे तेल घेतल्यानंतर त्याला थोडंसं गरम होऊन देऊ। बघू शकता गरम झाल्यानंतर हळूहळू एक एक करून त्याच्यामध्ये आपण आपले कोबी मंचुरियन सोडूया। बघू शकता अशा पद्धतीने फास्ट आपण त्याच्यामध्ये एक एक करून घेऊया। त्याच्यानंतरून थोडासा गॅस कमी करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती त्याला मस्त असं घेऊयात। बघू शकता असा कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे। आपले कोबी मंचुरियन तळून घेतलं आहे तर त्याला एका प्लेटमध्ये घेऊ आणि त्याला थोडंसं सजवून घेऊ। बघू शकता एकदम कुरकुर आवाज येत आहे। मस्त असे कडक आपले कोबी मंचुरियन झालेले आहे। तर चला बाल्कनीमध्ये बसून आपल्या मंचुरियनचा आनंद घेऊया। मित्रांनो, आपली कोबी मंचुरियन आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।